जय 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 हनुमान गोसाई कृपा जो शतबार पाठ कर कोई छूट ही बंदी जो यह पढ़े हनुमान चालीसा तुलसीदास सदा हरि नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव। नमः पार्वती पतये हर हर महादेव। गंगेच्या किनाऱ्यावर गुहक राजानं सुमंताच्या सांगण्यावरून रामानं सुमंताला सांगितलं होतं म्हणून नौका गंगा तटावर येऊन बसली। मनस्वी रामानं गंगा नदीकडे जाण्याचं लक्ष्मणाला सूचित केलं आणि सांगितलं की भैया, तू नौकेमध्ये सीतेला बसवण्याचा प्रयत्न कर, तू बैस आणि तुझ्यानंतर मी बसेल, हे शिकण्याजोगं आहे। बरेच लोक रेल्वेत आधी बसून जातात, बाई खाली राहते, मग गाडी सुटून जाते। कोणाला बसवायचं आधी? बरेच माणसं असेच करतात, मला काय माहिती तू चढली नाही, असं कुठं चालतं का? हे रामायणात शिकण्यासारखं काय करायचं असं रामायण सांगितलं पाहिजे। नुसतं गाणे म्हणून नाचाचं काम नाही आहे। कर्तबगार पुरुषांची कर्तबगारी शिकायची असेल तर रामायण अभ्यासाला पाहिजे। रामायणाशिवाय संसार नीट होत नाही आणि महाभारताने संसार घोटाळ्याचा होतो। म्हणून रामायण आणि महाभारत हे मानवी जीवनाचे दोन आधारस्तंभ आहे। नुसती करमणूक नाही करायची ग्रंथामध्ये, माणसाला लोकशिक्षण पाहिजे। काय केलंय की तू सीतेला बसवण्याची तयारी कर आणि तू बैस, नंतर मी बसतो। मोठ्या माणसाने आपल्या समोर कुलप लावून दरवाजे नीट लावले पाहिजे, पोरांवर लावून घ्या असं नाही सांगायचं। तो खाली कडी राहू देतो, वरतूनच कुलप लावून देतो, उघडं राहतं। कर्तबगारी आहे। नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असं आहे की नाथ महाराज मंदिराचे दरवाजे स्वतः लावत असत आणि मग झोपत असत। म्हणजे संतांनी सुद्धा दक्ष लोकांनी लक्ष दिलं पाहिजे असं समजावून सांगतात। नौकराच्या वर्षावर जो मालक दुकान तो समोर पाहतो, नीट लावलं आहे, कारण थोडंसं चुकीचं लावलं तर गोंधळ होतो। म्हणून लक्ष्मणानं आईसाहेबांना म्हणजे मिथिले कुमारीला नौकेवर बसवलं आणि आपण नौकेत उभे राहिले। आता बा लक्ष्मणाने काय केलं, कारण राम बसल्याशिवाय आपण बसायचं नाही।
कारण लक्ष्मण रामाबरोबर कोण आहे? सेवक. मोठा भाऊ बसल्याशिवाय लहान भावाने बसायचं नाही. जेवताना मात्र मोठा भाऊ म्हणतो तू बैस, मी नंतर बसेल, कारण ते त्याचं कर्तव्य आहे. ते त्याचं कर्तव्य. जेवताना लहान आधी आणि मोठा नंतर. तू बैस रे. भाऊने सांगितलं की बसून जायचं, पण भाऊ जर बसला नसेल तर याने उभं राहायचं. कुठे काय कर्तव्य आहे हे रामायण शिकवतं. म्हणून त्यावेळेला सगळ्यांना लक्ष्मणानं तेजस्वी रामाला हात देऊन नौकामध्ये बसवलं. निषादराज हा पण बसला आणि महान तेजस्वी रामचंद्रानं नौका आरूढ करायला सांगितली. त्यावेळेला सुमंताबरोबर काही ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणांनी वेदघोष केला आणि रामाची जलयात्रा सुखरूप व्हावी अशी नवग्रहांना, देवींना आणि नारायणाला प्रार्थना केली. आपल्याकडे एकच श्लोक दिलाय, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकुन. कोणताही काळ असो तो मुहूर्त शुभ होईल. नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकुन. हृदयी मारुतीचे ध्यान, जिकडे तिकडे जाती भक्त, पाठी जाय हनुमंत. पाठ करून ठेवा. कुठेही निघायचं असेल तर मारुतीचं नाव घ्या. हे सिद्धांत आहे. कारण हा आपत्काल आहे. आपण पाहतो ना, काय घडेल बिलकुल भरोसा नाही. परवा दुपारी त्या वेफरवाल्याला ठोस मारून दिली. सगळे वेफरच वेफर रोडवर. मला वाटलं फुलावाल्याचे कोणी फुलं फेकले, म्हणून मी भाऊला म्हटलं पाय रे. तर काय काय घडेल बरोबर, सगळे वेफर. 370 रुपये त्या पोरीला भरून द्यावं लागले. थोडं हळू चाललं पाहिजे. नाही, ॲक्टिवावर ॲक्टिव्ह असं आहे ते. धुंद आहे. म्हणून महान तेजस्वी राम बसले. ब्राह्मणांनी वैदिक मंत्र म्हटले आणि जप केला. वैदिक मंत्र म्हटले. नंतर शास्त्रविधीनुसार रामानं आचमन केलं आणि सीतेनं सुद्धा प्रसन्न चित्तानं गंगेला नमस्कार केला. लक्ष्मणानं आपलं मस्तक फक्त झुकवलं. नौकराने मालकासारखं करायचं नसतं. मस्तक झुकवलं. रामानं सुमंताला सेनासहित कुहक राजाला जाण्याची आज्ञा दिली आणि राम बसले. तदनंतर मल्लांनी नाव चालवली. कर्णधार सावधान झाला आणि नौका निघाली. इथे तुलसीदासांसारखं वर्णन नाही आहे, पाय धुतले अमुक झाले, कारण हे आधी लिहिलेलं आहे. आणि तुलसीदासांनी राम घटना घडल्यानंतर कैक वर्षानं तुलसी रामायण लिहिलं आहे. भगवान शंकराने असे राम अवतार घेणारे आधी पार्वतीला सांगितलं. म्हणून अध्यात्म रामायण वेगळं, वाल्मिकी रामायण वेगळं. नाथ महाराजांनी कैक हजार वर्षानंतर भावार्थ रामायण लिहिलं. चंपू रामायण, अद्भुत रामायण. आणि रामाचं सगळं राज्य झाल्यावर वाल्मिकांनी पुन्हा आनंद रामायण लिहिलं. आपलं सांगून झालं आनंद रामायण. रामायणावर खूप ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भेद आहे असं नाही. ज्याला ज्याला जे, कारण रामचरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरम पुंसा महापातक नाशनम. 100 कोटी रामायण आहे. आणि शंकरानं त्याच्यातलं सगळं देऊन टाकलं आणि राम नाम फक्त आपल्याजवळ ठेवलं. राम नाम सत आहे, सत बोले गत है. लोकांनी पुढे लावलं तर त्या शिरापुरी का बेत है. म्हणजे कोणी गेल्यावर राम नाम सत आहे, मग 13व्या दिवशी काय आहे, शिरापुरी. आपले लोक मोठे कवी आहे.
मरणारा मरतो आणि ते म्हणा तेरावाला काय ठेवलं आहे, असं आहे. जरी ते शिरापुरी असले तरी अंतकालीचं अन्न हे रुचकर नाही आहे. हा, लग्नाचं अन्न रुचकर आहे, बारशाचं अन्न रुचकर आहे, पण अंत्येष्टीचं अन्न हे रुचकर नाही आहे. म्हातारं माणूस गेलं तर लोक प्रेत ठेवायच्या आधी सुगडी खाऊन घेतात आणि मग तापीवर जाळायला जातात, आनंदाने खातात, कारण सतीगती आहे. अंतकालसुद्धा सतीगती आहे. आपल्यामध्ये आपण पाणी फिरवतो, हे मारवाडी समाज फक्त तोंड टाकतात आणि हे टाकताना सगळे भाऊबंद जो गेला आहे त्याचं नाव घेऊन सांगतात, भाऊ, आई, असं आरळ्या मारतात आणि मग तूप टाकतात तोंडात. आपण बंधन करतो म्हणून आपल्या लोकांचं जीव भूत होत नाही, कारण ते पाणी जे टाकलं जातं त्याला बंधन केलं जातं जीवाला, लक्षात ठेवा. आणि 3 प्रदक्षिणा आहे त्या, आणि नंतर कोणीतरी नातेवाईक त्याला खडा मारतो आणि तो खडा खाली पडला की त्या 2 खापऱ्यांमध्ये तो जीव ठेवला जातो, त्याला काय म्हणतात, जीव. म्हणून महाराष्ट्रीयन पद्धतीचे पहा, राजस्थानमध्ये भूतप्रेत जास्त आहे, गुजरातमध्ये भूतप्रेत जास्त आहे, मध्य प्रदेशात, महाराष्ट्रात कमी आहे. घाटपाताने गेलेले लोकच पिशाच्य होतात, पण सहजरित्या गेलेले लोक प्रेत होत नाही. आपल्यापेक्षा मराठवाड्यामध्ये 365 पिंड देतात. वर्षाचे दिवस किती, तो रोजचा एक पिंड देतात, 365. मला ते आपल्याकडचे लोक गेल्यावर जा ना तिकडे, म्हटलं ते बरोबर आहे, आपल्यापेक्षा चांगलं आहे. रोजचा एक पिंड. आपण 10 दिवसाचे 10 पिंड देतो आणि वर्षी वाढून घेतो. वर्षीची 12 पिंड वेगळे देतो, अधिक मास असेल तर 13, पण ते रोजचं दिवसाचा एक पिंड देतात, म्हणजे वर्षाचं दिवसाचं श्राद्ध करतात. ते 365 पिंड असतात मराठवाड्यात. आपल्यापेक्षाही चांगलं आहे. आता इकडच्या ब्राह्मणांना जर कोणी सांगितलं किंवा ते तो सांगत नाही, आमच्या हिशोबाने बरोबर आहे. गरुड पुराणात स्पष्ट लिहिलं आहे की वर्षाचं श्राद्ध करा. आपण वर्षी वाळून घेतो, आपण महिन्याला एकदा जेव घालतो, ते रोजचं जेव घालतो. अजूनही असे काही लोक आहे, त्यांचा जो ब्राह्मण असतो ना त्याला वर्षाचं धान्य देऊन टाकतात आणि संकल्प करून घेतात की तुम्ही आमच्या भावाच्या नावाने जेवा. कारण मृतानंतर दानाचं महत्त्व आहे. प्रत्येक जीवाला अन्न आणि पाणी. आपण तांबे का देतो तर पाणी म्हणून. तिथे सुद्धा लोटा भरून ठेवावा लागतो चितेपाशी, कारण जल, अन्न आणि वस्त्र वर्षातून एकदा देतो आपण आईवडिलांच्या नावाने. तर ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. पहा, विषय कुठे निघाला आणि कुठे पोहोचला. कारण नाही तर मग हे काही सांगता येत नाही, हे काही सांगता येत नाही. म्हणून त्यावेळेस भागीरथीच्या मध्यभागी नाव पोचले. सुंदर वर्णन आहे. साध्वी विदेयी नंदिनेनं सीतेनं हात जोडून गंगेला प्रार्थना केली. स्त्रियांचं काम काय ते लक्षात ठेवा. आता इथे स्त्रियांना उपदेश आहे. देवी गंगे परमबुद्धिमान महाराज दशरथ यांचे पुत्र पित्याच्या आज्ञेचं पालन करून वनामध्ये जात आहे. ते सुरक्षित राहावे आणि त्यांचे पिताही सुरक्षित राहावे म्हणून गंगा तू आमच्यावर कृपा कर. प्रार्थना केली आहे गंगेची. नाही तर नवऱ्यापुरतं म्हणायचं, सासऱ्याला काय दिलंय त्यांनी, हा अशा सोना नको, मला तर छळले. म्हटलं मग तुझ्या पोराला छळतील दे आणि मग येते कुंड्याला घेऊन. 2च मार्क कमी पडता, 2च मार्क कमी पडता, लग्नात होत नाही. तर तो दोष आहे. पुत्रांनी लग्न न करणं, लग्न न होणं हे दोषावं आहे. कारण प्रत्येक जीव या संसारात जन्माला आला आहे आणि त्याला ते संसाराचं सुख प्राप्त होतं.
एखादा धीरेंद्र ब्रह्मचारी निघतो. म्हणून ते म्हणतात वनामध्ये 14 वर्षापर्यंत निवास करणार आहे आणि राम भावासहित आणि माझ्यासहित अयोध्येला परत यावे याकरता हे देवी वनवास आटोपल्यावर मी पुन्हा येऊन तुझी ओटी भरेन. आता ओटी भरायला काही नाही, कारण काय झालं आहे, वनवास. म्हणजे आपण जसे नवस करतो तसे नवस सीतेने केले आहे. म्हणजे स्त्रियांनी नवस करणं चुकीचं नाही, पण आपण नवस करून जातो आणि पेड्याला मात्र जात नाही. काही नवस करता लोक, नवस सांगून ठेवायचा दुसऱ्याला किंवा लिहून ठेवायचा, तो फेडला गेला, दुसऱ्याचं उसनवार घेतलं दिलं नाही तर आपलं चाललं जातं. मग सासऱ्याकडून घेतलेलं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. यांनी दिलंय पुन्हा मागायचं, नोटीस द्यायची. म्हणून कर्तबगार जावाई सासऱ्याच्या गावाला जास्ती जात नाही. सणावाराला लग्नाला उठल्या सुटल्या गेले की गंमत गेली, राहतच नाही. म्हणून स्वर्ग भूतल आणि पाताल तिन्ही लोकांमध्ये भगवती तुझं वास्तव्य आहे. म्हणून तुला ही मनाचं दुःख सांगते. गंगेचं स्वर्गातही वास्तव्य आहे आणि जमिनीवर आहे आणि पाताळात पण गंगा आहे, म्हणून तिचं नाव आहे पाताल गंगा. तिन्ही ठिकाणी तुझं वास्तव्य आहे हे भगवती. म्हणून हे मी तुला माझं दुःख सांगते. गंगा किती लांब असली तरी तिला दुःख सांगावं, कारण गंगा ज्याप्रमाणे शुद्ध आहे त्याप्रमाणे आपलं जीवन शुद्ध होतं. जैसी गंगा वाहे तैसे त्याची मन भगवंत जाण तया जण. आता सीता तर आदिशक्ती आहे, पण मानवी जीवन स्वीकारलेलं आहे आणि मानवी जीवनातले दुःख कशाने दूर होतील हे सांगितलेलं आहे. लोक गंगापूजन करतात आणि त्याच्यात भेद करतात. नाही, गंगापूजनाच्या दिवशी भेद नाही करायचा. म्हणून ते म्हणतात हे शोभशालिनी देवी पुरुष सिंह श्रीराम पुन्हा वनवासातून सकुशल आल्यानंतर, राज्य प्राप्त झाल्यानंतर मी पुन्हा तुझी ओटी भरायला येईल. म्हणजे राज्यावर बसल्यावर परत येईल. कारण जितक्या वेळा तुझं दर्शन घेतलं तितक्या वेळा आम्ही कृतार्थ होऊ. नमामि गंगे तव पाद पंकजम. म्हणून आपल्या देवघरामध्ये छोटीशी गंगा असते रोज पूजेला. लोक तिकडून आले की घरात रोज पूजा करतात, दर्शन करता करते. तेव्हा आपल्याकडे तो तांब्याचा तांब्या भरला ना, त्याच्यात गंगा आहे, समोरच ठेवले मी कृष्णाच्या याच्याजवळ. रोज दर्शन करायचं, त्या तांब्यात असते, त्याच्यात जीवजंतू पडतच नाही कधी. मी त्या तुमच्या शुद्ध पाण्याचं मला कोणीतरी बाटली दिली कोणत्या दिवशी, निर्जला एकादशी दिवशी, मी ती तशी ठेवलेली आहे. खालून हिरवं होत चाललं आहे पाणी. म्हटलं हे सांगता की मशीनचं पाणी फिल्टर एकदम शुद्ध, तर ते हिरवं झालं आहे. तिथे बा माझ्याजवळ पडली, मी बाटली ठेवली आहे. गंगा जशीची तशी राहते कलर. आता मी द्वारकेला गेलो ना तर बाटल्या आणल्या होत्या पण जशी तशी आहे गंगा, काही होत नाही त्याच्यात परिणाम, जंतू पडतच नाही. हे तर परदेशातल्या लोकांनी सांगितलं आणि शेवटी त्यांनी ठरवलं आहे की औषधात पाणी टाकायचं असेल तर गंगेचंच टाकायचं, असं परदेशातल्या लोकांनी ठरवलं. इतकं शुद्ध असतं. मानस सरोवर शुद्ध पाणी आणि त्याच्याच बाजूला एक विषारी कुंड आहे, काळं कुंड दिसतं बघा. इकडे मानस सरोवर दोन आहे, शंकराचं हलहल विष आणि शंकराच्या डोक्यातली शुद्ध गंगा, दोन दिले आहे. मानस सरोवराचं चित्र जेव्हा पाहिलं तुम्ही टीव्हीवर तेव्हा तुम्हाला दोन अगदी निळं आणि काळं पाणी दिसतं, इकडे शुद्ध पाणी आणि कमरेबरोबरच पाणी आहे मानस सरोवरामध्ये सगळं. ते 62 साली चीनच्या ताब्यात दिलं गेलं, नाही तर आपल्या ताब्यात होतं मानस सरोवर, कैलास पर्वत.
म्हणून हे इतकं मी तुला सांगते आहे, मी परत आल्यानंतर 1,00,000 गाई दान देईल, वस्त्रदान देईल, अन्नदान करेल. हे देवी अयोध्येमध्ये आल्यानंतर दुर्लभ सहस्र ब्राह्मण जीव घालेल आणि अयोध्येमध्ये तुझी पूजा करेल. म्हणून कारण तू सुरेश्वर देवी आहे आणि तू सगळ्यांना आनंद देणारी. हे निष्पाप गंगे, मला वनामध्ये पापरहित राहू दे. माझ्या पतींना वनवासात कुठले अरिष्ट येऊ देऊ नको. माझ्या पतीला मी अनुकूल राहिली पाहिजे. सती साधवी सीता गंगेची प्रार्थना करते आहे आणि अशी प्रार्थना चालू असताना राम तटस्थ आहे, लक्ष्मण उभे आहे आणि गंगा पार झाली. म्हणजे संपूर्ण गंगा, जसं आपण दृश्य पाहतो काशीला गेले की नावमध्ये बसून, तर सीता प्रार्थना करते की आमचा प्रवास सुखाचा हो. त्या बद्रीनारायण लोक जाताना तर अलकनंदा वाहते, पण ते घाट इतके विचित्र असतात तर लोक ते कोणाकडेच पाहत नाही. एकदा ते पोहोचले बस आणि निघाल्यावर सुद्धा खाली उतरल्यावर काही लोक म्हणे हेलिकॉप्टरमधून जाऊन लागला. अरे ते कधी ठोकलं गेलं तर गेलं. दुर्घटना झाल्यानं 2-3, कारण मोठं कठीण आहे ते. आता तर सगळे पर्वत पडले, सगळे उत्तरांचला जे देव बंद, लोक अटकून गेले. म्हणून ऑगस्ट नंतर जायला सांगितलं आपल्याला. भाद्रपद, अश्विन, कार्तिक 3 महिने यात्रा आहे बद्रीनाथ. शांत. आता लाख 14 लाख लोक होऊन गेले बद्रीनाथ केदारनाथ यात्रेत. कारण एन्जॉय आहे. काय आहे? एन्जॉय. यात्रा नाही. म्हणून तदनंतर महाबाहू श्रीरामानं सुमित्रानंद लक्ष्मणाला सांगितलं, सुमित्रा कुमारा, सजन निर्जन वनामध्ये आपल्याला सीतेचं रक्षण करायचं आहे. सावधान. उतरल्याबरोबर तू पुढे, मध्ये सीता आणि मी मागे. काही माणसं बरोबर घेऊन चालतात आणि पुढे चालल्यानंतर बाई मागेच राहते. भान राहिलं पाहिजे बरोबर आहे असं. आणखीन काहीतरी बोलतात, काय मागे राहिली बावळट सारखी, आणि तू बावळट आहे, तिच्या पदाने चाल. कारण स्त्रीला मागे एकटं सोडायचं हे ज्ञान पाहिजे. माणसासारखं नाही चालता येणार तिला. त्यावेळेला आपली गती मंद झाली पाहिजे. म्हणून वनामध्ये प्रवेश करायचा आहे. वनामध्ये मनुष्य निर्जन आहे, हिंसक प्राणी आहे, विषारी सर्प आहे. आज नाशिकला मगर सापडला पाण्यामध्ये. 2 तोंड्या मारुती उडत येतोय आणि पोहणारे गर्दी करत आहे. काय करतील पोलीस? कुठे कुठे बंदोबस्त करायचा. प्रजा ऐकायलाच तयार नाही. आता एवढ्या ह्याच्यात कोणाला टाकायचं त्याला वाचवण्याकरता? गेलं तर द्या 5 लाख आणखी. अशी प्रजा झाली आहे. रामचंद्रांचं वचन ऐकल्यानं लक्ष्मणानं आपलं शस्त्र घेऊन पुढे चालायला लागले. त्यांच्या मागे सीता चालायला लागली आणि त्यांच्या मागे रघुकुल चालायला लागले. रामचंद्र शीघ्र गंगेतून उतरल्याबरोबर गंगेला वंदन केलं आणि गंगेची प्रार्थना केली की हे माते,
वनवासाचे 14 दिवस तुझ्या स्मरणात जाऊ. 14 वर्ष तुझ्या स्मरणात जाऊ. वा वा, काय मागितलंय बघा. आणि त्यांच्यात पाया धुवून निघाली बरं ते. पण जगाला गंगेचं महत्त्व पटवण्याकरता म्हणून आपल्या पूर्वजांनी आंघोळीचं काय बनवलं, गंगाळ. गंगाळात पाणी टाक म्हणजे कोण आली तोंडात. पण आपल्या पोरींनी गंगाळ काढून टाकलं आणि टव आणला आणि टप टप बोलते ती. हा, कोण घासेन एवढं. असं टप. गंगाळ आहे शब्द. बरं, काही लोक लग्नाला गंगाळ घेऊन जातात, आणूनच देत नाही. आणि हाऊस गंगाळ पाहिजे, पाय धुवायला नवर धुवायचं. तो मोजे काढायला तयार नाही. संध्यापात्रात पाय धुता येत नाही. म्हटलं स्टीलची परात घेणं जाऊ देणं काय लावलाय. आणि देऊन दे त्याला नवर देवाला. म्हणून त्यावेळेस 14 वर्ष तुझं स्मरण राहावं. सुमंतानं, आपल्या लक्ष्मणानं, सुमित्रेच्या पुत्रानं रामाप्रमाणे फक्त गंगेला नमस्कार केला. कारण नौकराचं काम तेवढंच आहे. म्हणून तपस्वी सुमंतानं हृदयामध्ये व्यथा झाली आणि डोळ्यातून आसू आले. कारण राम आडवाणी चालायला लागले. पायात काही नाही, स्वतःच्या पायात काही नाही बरं, सीतेच्या पायात नाही. पण बंधू प्रेम, स्वामीचं प्रेम. कारण लक्ष्मण शेषाचे अवतार आहे, राम त्यांच्यावर झोपतात. म्हणून देवाला शेष शयन असं म्हणतात. पहा तुम्ही श्री अनंताच्या वेळा म्हणतात, दुपारी पण 12. तर शेष शयना म्हटला की माझा हात पडद्याकडे जातो, त्याच वेळा जातो. तोपर्यंत मी पडदा उघडातो. शेष शयना म्हटलं की देवाचं शयन की पडदा, लक्ष द्या. तो शब्द येईपर्यंत थांबतो मी. कारण शेषावर झोपणारे आहे. म्हणून रामाच्या मंदिरामध्ये काय आहे, दरबार आहे. डाव्या बाजूला दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा. दक्षिण बाजूला कोण आहे रामाच्या, शेष. आणि डाव्या बाजूला जनकात्मजा म्हणजे जानकी. समोर मारुती. तम वंदे रघुनंदनम. दरबार आहे. भगवान शंकराचा परिवार आहे. गजानन, षडानन, नंदी आणि आईसाहेब. इकडे केलेलं आहे परिवार. ते जे कोण असतात पार्वतीला, ते पण देव आहे. त्याच्यावर पंथी ठेवतात आपल्या दिवा लावून देतात. वत्सला काकू आपली. पण ज्ञान नाही घेत आपण. म्हणून महादेवाच्या मंदिरात उतरायला भीती वाटते. कोणी काही करत. लोकपाल, सगळे प्रभावशील वरदायक महात्मा लोक रामाला, गंगेला वंदन करत आहे. ऋषी लोक होते आणि राम ऋषींना वंदन करत आहे गंगेच्या काठावर. आता इथे मृगया करणारे भिल्ल समाज आहे. राम त्यांच्याकडे मोठ्या प्रेमानं पाहतात. कारण देवाचं काम काय आहे, जयांना कोणीना जगती सदा जे. याच्याकरता वनात गेले, त्या वनातल्या लोकांचं जीवन बदलवण्याकरता. कारण त्याच्या आधी नारदाने वाल्याचं जीवन बदलवून दाखवलं आणि त्या वाल्मिक ऋषीने हे रामायण लिहिलं.
काय केलं वाल्मिकांना, वाल्याला नारदाने की बघ हे तुझे कोणी आहे का? गेला तरी म्हणे आम्ही का तुम्हाला चोऱ्या करायला सांगतो, तुझं तू बघ. मग परत आले म्हणे मी काय करू आता? म्हणे राम म्हण. म्हणे मला नाही म्हणता येत, मरा म्हणतो. म्हणे मरा का म्हणणार? मरा म्हणून तारला. म्हणून राम शब्दात चुकी काहीच होत नाही. दात पडल्यावर फक्त लांब होतो, र येत नाही, ल येतो. म्हणून जोपर्यंत दात जो आहे तोपर्यंत राम म्हणून घ्या, नाही तर दात गेल्यावर राम नाही म्हणताय. डॉक्टरच्या दाताची पंचायत होते, निघून जाते ते घ्या. राम 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 राम, रचा उच्चार आहे आणि तोंड बंद होतं आणि शेवटी राम म्हटला सद्गती होती. आता आपण परवा पाहिलं ना, तीर्थ घेतलं ना आधी गेले. हे कर्माचं पुण्य असतं. जे कर्म असतं आपलं त्याचं पुण्य असतं. एकदा तर बऱ्हाणपूरहून तीर्थ घ्यायला आले होते. जळगावच्याच रामाचं तीर्थ पाहिजे म्हणून तीर्थ घेतलं म्हातारीने आणि बऱ्हाणपूरला देव ठेवला. मग लक्ष कसं होतं, त्याच रामाचं तीर्थ आणा. म्हटलं बऱ्हाणपूरून आले की तिथे मंदिर नाही. म्हणे आजीची इच्छा आहे जळगावातल्या रामाच्या मंदिराचं तीर्थ पाहिजे. कारण ती सद्गतीची सत्प्रवृत्ती असते आणि सत्प्रवृत्तीनेच मनुष्य सुधारतो. त्यावेळेस बाणांचा प्रहार होणार आहे. कारण हे सगळे जे भिल्ल आहे हे जीवाची हत्या खूप करत होते, गरजेपेक्षा जास्त. म्हणून त्यांच्यावर दृष्टी टाकली आणि नुसती दृष्टी टाकल्याबरोबर ते लोक बघा, हिंसा कमी करा आणि कंदमुळं फळं खा. मी सुद्धा 14 वर्ष राहून इथे कंदमुळं फळं खाणार आहे. दृष्टी टाकली नुसती. तुमचा धर्म आहे हिंसा करणं, शिकार करणं, पण महिन्यातून एकदा करा. लोक शिक्षण केलंय, गेलाय जगू गेलाय. लोक शिक्षण केलंय. रामायण जगाला शिक्षण देतं. आता हे असं रामायण कोण सांगेल? ज्यांना लोक तयार करायचे ते लोक, ज्यांना पैसे कमवायचे ते फक्त गाणे बस. कैसे नचाए, अरे साड्या नेसून असं सांगतात की याच रंगाचे यार रिकामे कामं काय करताय? त्या मिरवणुकीपेक्षा उपदेश करा. 3 तासाच्या याच्यामध्ये 1.5 तास गाणे म्हणतात. मंगलाचरण अर्धा तास, म्हणजे 2 तास गेले, 1 तासामध्ये काहीतरी सांगून द्यायचं. लोक शिक्षण आहे रामायण. कंदमुळं खा. सायंकाळच्या समयी आलेल्या बाजूच्या लोकांना वृक्षाखाली बसून बोध देत होते रामा. मग आता सांगा राम कोणत्या कामाकरता आले होते? 14 वर्ष वनात राहून वनसृष्टीचं रक्षण करण्याकरता राम आले आहे. आणि दंडकारण्यापासून सुरुवात केली, रायपूरपासून तर घोटीपर्यंत आणि खाली दक्षिणेपर्यंत, लंकेपर्यंत गेले. या भारतभूमीला पवित्र पाय लावायचा होता देवाला, म्हणून चालत गेले. कैकेयीच्या म्हणण्याप्रमाणे नाही, ही भूमी पवित्र करायची होती. कुठून केली? अयोध्येपासून तर रामेश्वरापर्यंत. आणि रामेश्वराला लिंग स्थापन केलं आहे. कारण रामाचं आराध्य दैवत होतं शंकर आणि शंकराचं आराध्य दैवत होतं राम. म्हणून तुमचं लक्ष असेल मी ते धुताकसे म्हणून पाहायला नाही जात, शंकराच्या दर्शनाला जात.
शंकराला राम अत्यंत प्रिय आहे आणि रामाला शंकर रामेश्वर नाव का दिलं? राम ज्याचे ईश्वर आहे असा, यस्य सहा रामेश्वर हा. राम शंकराचे ईश्वर आहे आणि शंकर रामाचे ईश्वर आहे. म्हणून ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. आणि आपल्या इथे सुद्धा 2 लिंग स्थापन केले, एक लक्ष्मणानं एक रामानं. म्हणून आपल्याही जिल्ह्यामध्ये रामेश्वर आहे. असे लोक आस्ती घेऊन जातात, ते टाकतात. संगम आहे नदीचा. अशा प्रकारे सीतेच्या जवळ एका वृक्षाखाली पहिल्या दिवसाचा मुक्काम केला. लक्ष्मणा, वृक्षाच्या खाली 3 पानं टाक मोठे, सीतेची शय्या कर. आधी मी जागेल, तुला जसं राहायचं तसं राहा, नंतर मी झोपेल, तू जा. नेम दिलाय. लक्ष्मणाला अयोध्येतली रामाची सेज आठवली आणि आज हेच प्रभू या पानावर झोपणार आहे. उशाला काही नाही म्हणून एक दगड घेतला, त्याच्यावर पान ठेवलं. राम एका बाजूला, सीता एका बाजूला, आणि शय्येवर बसल्यावर लक्ष्मण उभे आहे. आणि लक्ष्मणाला उपदेश करायचा आहे. काय उपदेश करायचा आहे? कैकेयी कौसल्या यांनी ज्या या गोष्टी केल्या आहे आणि तुझ्या मनात कैकेयीबद्दल जी आहे, लक्ष्मणा, अयोध्येमध्ये गेल्यानंतर आपण परत 12 वर्षानंतर या तिन्ही मातेंची सेवा करायची आहे. लक्षात ठेव. पहिल्याच दिवशी सांगितलंय, पहिल्याच दिवशी सांगितलं की आपल्याला सेवा करायची आहे. कोणत्याही मातेबद्दल आदर आणि अनादर करायचा नाही. कैकेयीने हे तिच्या मनानं इच्छेने केलं नाही, ती कारण नाही आहे. गेल्यानंतर लक्ष्मणा, ज्याप्रमाणे तुझं जीवन माझ्या जीवनाशिवाय नाही, त्याप्रमाणे तिन्ही मातेशिवाय आपलं. पण राजा दशरथाचं काय होईल याची चिंता वाटते. म्हणजे लक्ष्मणाला सुतवाच्य केलं की राजा दशरथ जाणार आहे. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. भोजना माग